Hello students, welcome to Sai's coaching classes. And today we are going to learn, that is our part number 3. It is not part number 2, it is a part number 3. Okay, so we are going to learn, that is a part number 3. Okay, before that we are already learned about the part number 2, that is a preparation of halogens. Okay, so preparation of alkyl halides, that is we have already learned in the previous video, that is from alcohol, that is our functional group is what, OH. OH या functional group मध्ये बऱ्यापैकी आपण previous video मध्ये काय केलं होतं, अभ्यास केला होता. So in that we are going to now learn, ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, ऍसिड पाहिलं होतं, हायड्रोजन हलाइड पाहिलं होतं, using HCl, using HBr, using hydrogen iodide. Okay, so using phosphorus acid PCl5 देखील आपण पाहिलं होतं आणि using thionyl chloride CH2 देखील आपण चांगल्या रीतीने पाहिलं होतं. I hope so you can understood at that time. Okay, so what is going on की आता आपल्याला रिमेनिंग जे आपले पार्ट राहिले होते, that is from hydrocarbon, okay, from halogen exchange and from electrophilic substitution and reaction. या आपल्या रिएक्शन्स, या चार प्रकार आपले हे प्रिपरेशनचे राहिले होते. आय होप सो की आता या व्हिडिओ मध्ये आपण या चारही टाइप आपण काय करूया की चांगल्या रीतीने लर्न करण्याचा इथे प्रयत्न करूया. ओके, सो आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड फॉर आवर फ्रॉम कार्बन, फ्रॉम हाइड्रोकार्बन की हाउ टू प्रिपेअर alkyl halide, that we are going to learn in the next slide. So in next slide I will give the heading on here. मी ते हेडिंग दिलेले from hydrocarbon, from hydrocarbon. मग या हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अल्केन. हा एक पहिला टाइप आहे आपला, आणि दुसरा टाइप आहे आपला हॅलोजनेशन ऑफ अल्कीन पाहिजे होते इकडे. इट्स नॉट अल्केन, इट्स अल्कीन. ओके, दिस इज अ टाइपिंग मिस्टेक, I will correct it. Okay, then it is a alkene, not alkane, it's a alkene. Okay, E-N-E, alkene पाहिजे होतं. So this is our alkene. Okay, I hope so you can got it that. So for alkane काय होतं की अल्केन साठी काय होतं की not suitable method for a preparation of alkyl halide as a mixture of mono and polyhalogen compound is formed. एक गोष्ट लक्षात घ्या स्टुडंट्स, एक गोष्ट लक्षात ठेवा येथे विद्यार्थी की अल्केन मध्ये हॅलोजनेशन पॉसिबल नाही आहे का, कारण आपण पाहिलं की कार्बन मध्ये काय होतं की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आपण पाहिलं होतं, राईट. मग या कार्बन मध्ये प्रत्येक व्हॅलेन्सी कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्या कारणाने प्रत्येक वेळेला आपल्याला काय चाललेलं असतं तर हायड्रोजन ॲटम तिथे अटॅच केलेले असतात. मग त्याचे HCl बरोबर आपण रिएक्शन केली तर एक क्लोरीन, तो क्लोरीन काय करतो अल्केन मध्ये फ्रॉम हायड्रोकार्बन मध्ये की क्लोरीन प्रत्येक हायड्रोजनशी रिएक्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येक मुलींच्या पण बाबतीत तेच घ्या किंवा कुठलाही जर तुम्ही हॅलोजन अटॅच केला अल्केन मध्ये फ्रॉम हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोकार्बन मध्ये कुठलाही हॅलोजन जर अटॅच केला तर तो काय करतो की त्याला प्रत्येक हायड्रोजनला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मॅक्झिमाइज म्हणजे काय की किंवा एक तरी किंवा मेनी हॅलोजन्स कंपाऊंड तो फॉर्म करण्याचा प्रयत्न करत असतो. सो दिस मेथड इज नॉट suitable for from halogenation of alkane we obtain. Okay, so फक्त एकच मेथड आपल्याला सुटेबल ती म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अल्कीन. मग ह्या हॅलोजनेशन ऑफ अल्कीन मध्ये आपण काय करतो तर हायड्रोजन हलाइड लाईक HCl आहे, HBr आहे, हायड्रोजन आयोडाइड आहे, रिएक्ट विथ अल्केन टू कन्वर्ट इट टू अल्काइल हलाइड, रिएक्ट विथ अल्केन टू कन्वर्ट इट टू अल्काइल हलाइड. सो यू नो व्हेरी वेल. आता हा जो X म्हटल्यावरती आपण त्याच्या मधल्यामध्ये फक्त काय करणार क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन आपण घेणार. मग या केस मध्ये काय होतंय की इथे हा कार्बन कार्बन काय आहे डबल बॉन्ड आहे. ट्राय टू अंडरस्टँड, कार्बन कार्बन काय आहे हा डबल बॉन्ड आहे. मग हा हायड्रोजन हलाइड लाईक HCl, हा HCl म्हटल्यावरती HBr आणि HI हे काय करणार आहे रिएक्ट विथ अल्कीन टू कन्वर्ट इट इनटू द अल्काइल हलाइड. ओके, कन्वर्ट इनटू द अल्काइल हलाइड. आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या केस मध्ये आपण
मात्र काय करणार X2 म्हटल्यावरती क्लोरीनचे दोन मॉलिक्यूल करणार अल्किन बरोबर, किंवा ब्रोमीन असेल याच्यामधला तर ब्रोमीनची दोन मॉलिक्यूल रिॲक्ट करणार अल्किन बरोबर. हायड्रोजनचे पण आपण काय करणार की आयोडीनचे पण दोन मॉलिक्यूल आपण रिॲक्ट करणार अल्किन बरोबर. सो या केस मध्ये काय होणार आहे की इकडे एक क्लोरीन हा अटॅच होणार या कार्बनला आणि अजून एक क्लोरीन अटॅच होणार ह्या कार्बनला. मग ह्या केस मध्ये काय होणार आहे की ज्यावेळेला आपण हीटिंग प्रोव्हाइड करतो त्यावेळेस हा एक बॉन्ड कट होणार. मग इकडचा हे ऑलरेडी हे दोन बॉन्ड ॲज इट इज असेल. मग ह्या आता हे आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी आपण शिकलो तो बॉन्ड कशाला तयार होतो, एक इलेक्ट्रॉनचा एक इलेक्ट्रॉन याचा आणि मग बॉन्ड तयार होतो. मग आता इथे हीट दिल्यावरती याच्यातला इलेक्ट्रॉन ब्रेक झाला म्हणजे एक इलेक्ट्रॉन इथे आला आणि एक इलेक्ट्रॉन इथे जॉईन होणार. हा Cl2 म्हटल्यावरती काय होणार आहे Cl बॉन्ड Cl. मग Cl चा एक इलेक्ट्रॉन जो बॉन्ड तिकडे पण तुटणार, मग Cl चा एक इलेक्ट्रॉन इकडे येणार, एक Cl चा इलेक्ट्रॉन इकडे येणार म्हणजे इथे एक सिंगल बॉन्ड आणि इथे एक सिंगल बॉन्ड फॉर्म होणार. आणि इथे X म्हणजे एकतर क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असू शकतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस की हॅलोजनेशन ऑफ अल्किन कशा पद्धतीने आपण करतो, फॉर्म करतो. आय होप सो. So this is the way we can do it. Okay. So after that मी जर तुम्हाला व्हाईट पेपर वरती मी पाहतो जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजवता आलं तर मला मी व्हाईट पेपर जर आपला चालू होत असेल तर पाहून घेतो. एक जर व्हाईट पेपर चालला तर तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे की तुम्हाला चांगल्या रीतीने क्लिअर करता येईल. कारण कधी कधी त्या व्हाईट पेपरला सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो काही वेळेला. सो मी ट्राय करतो व्हाईट पेपर जर चालला आपला तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने अजून मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो लेट इट बी की कशा पद्धतीने आपण या गोष्टी करत असतो तुम्हाला तर लक्षात आलं असेल. मग आता याची जी रिॲक्टिव्हिटी आहे लक्षात घ्या की रिॲक्टिव्हिटी ही जी आहे ही रिॲक्टिव्हिटी कशी असते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रिॲक्टिव्हिटी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्टिव्हिटी ही मोर आहे दॅन हायड्रोजन ब्रोमाइड दॅन हायड्रोजन क्लोराईड. आणि म्हणून रिॲक्टिव्हिटीच्या ऑर्डरनुसार आपण मोस्ट प्रोबॅबली हायड्रोजन क्लोराईडच आपण काय करतो मोस्ट प्रोबॅबली इथे जास्त करून ह्या अल्किन हॅलोजनेशन ऑफ अल्किन साठी आपण मोस्ट प्रोबॅबली हायड्रोजन क्लोराईडचाच आपण जास्त विचार करतो. कारण रिॲक्टिव्हिटीच्या ऑर्डर प्रमाणे रिॲक्टिव्हिटी ॲज कंपेअर टू हायड्रोजन ब्रोमाइड आणि हायड्रोजन आयोडाइड ही फार लेस आहे. मग त्याच्यापेक्षा मोर रिॲक्टिव्ह कोण आहे तर ब्रोमाइड आहे. त्याच्यापेक्षा अजून मोर रिॲक्टिव्ह कोण आहे तर हायड्रोजन क्लोराईड आहे. सो आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट व्हेरी वेल बेटर वे. ओके. सो अगेन आय विल कम ऑन विथ पेपर स्टार्ट होतो तोपर्यंत आपण काय करूया की ह्याच्या नेक्स्ट स्लाइड वरती काय आहे तो आपण पाहूया की कशा पद्धतीने आपण पुढचा अजून काय रिॲक्शन्स आपण. आता ह्याच्यामध्ये मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो की सपोज हा इथे डबल बॉन्ड आहे आणि इथे कार्बन आहे आणि इथे आपण HCl जर घेतलं HCl तर H वरती ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि Cl वरती ऑलवेज काय असतो निगेटिव्ह असतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट. ओके. सो आता आपण काय पाहूया की त्या पद्धतीने जर व्हाईट पेपर आपला जर लोड झाला असेल तर मी पाहतो जर चांगल्या रीतीने जर तो लोड होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. यस लोड झालेला आहे रन होतोय का पाहूया. सो लेट्स चेक की कशा पद्धतीने आता मी पाहतोय पहा की आता हा कार्बन आहे राईट आणि हा एक कार्बन याचा डबल बॉन्ड आहे राईट. इथे एक कार्बन आहे. ओके. सपोज हा इथीन असं आपण ग्राह्य धरूया आणि याची रिॲक्टिव्हिटी समजा मी HCl बरोबर केली. आता आपण ते मगाशी आपण क्लोरीन मॉलिक्यूल पाहिले होते तेच मी हॅलोजनेशन ऑफ अल्किन मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या केस मध्ये नीट लक्षात घ्या ह्या केस मध्ये काय होणार आहे. आता ह्या केस मध्ये की लक्षात घ्या की कशा पद्धतीने आपण पाहतोय आणि कशा पद्धतीने आपण हे करतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या इकडे की सपोज हा जर माझा बॉन्ड हा कशाने तयार होतो तुम्हाला मी लास्ट टाइम पण म्हणजे गेल्या वर्षी पण आपण पाहिलं होतं की एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने या दोघांचे काय होतात की एक बॉन्ड तयार होतो राईट. मला कार्बनचा एक इथे कार्बनचा जर समजा तुम्ही जर पाहिलात तर एक इथे काय असणार आहे की एक इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके. आणि याचा एक इलेक्ट्रॉन असणार आहे राईट. आणि त्याच्यामुळे हा काय झाला बॉन्ड तयार झाला. मग समजा या बॉन्डला तर मला ब्रेक करायचा आहे. मग ब्रेक केल्यावरती काय होणार आहे की हा जर हीट दिली तिथे हीट दिल्यावरती तो ब्रेक झाला. ब्रेक झाल्यावरती काय होणार आहे की त्याचा एक इलेक्ट्रॉन इथे मूव्ह होईल बरोबर, एक इलेक्ट्रॉन इकडे मूव्ह होईल राईट.
H वरती काय पॉझिटिव्ह आयन आहे, पॉझिटिव्ह चार्ज असतो, राईट. मग आणि क्लोरीन वरती काय असतो, मायनस असतो, राईट. मग आता हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण एक हा H या दोघांमध्ये पण काय आहे की H मध्ये आणि Cl मध्ये एक बॉन्ड आहे, तो पण इलेक्ट्रॉन ने. मग हा इलेक्ट्रॉनचा एक इलेक्ट्रॉन इथे मूव्ह झाला आणि क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन इथे मूव्ह झाला. मग त्याच्यामुळे एक बॉन्ड तयार झाला आणि इथे H जर आपण ऍड केला आणि इथे जर Cl जर ऍड केला तरी तुला आपण त्याला आपण काय म्हणू शकतो, हॅलोजन ऑफ अल्किनेशन असं आपण म्हणू शकतो. I hope so you can understood this very well. Okay, so I will again come our slide. So go for the next topic. Okay, so whatever may be you can understood this very well. Okay, so now we will go on. मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं की रिएक्टिव्हिटी ऑर्डरची रिएक्टिव्हिटी हायड्रोजन आयनची कशी असते. तर हायड्रोजन क्लोराइड हा लेस रिएक्टिव्ह असतो rather than the hydrogen bromide, rather than the hydrogen iodide. Now next one is that is a त्याच केस मध्ये हॅलोजनेशन मध्येच आपल्याला आता अजून एक आपण जर पाहायला गेलं तर आपण जर चार्ट प्रमाणे गेलो तर आता या फ्रॉम हायड्रोकार्बन मध्ये हा पहिला पॉइंट आपला कव्हर झाला, हायड्रोजनेशन ऑफ अल्केन. ही सुटेबल नाही म्हणून आपण याच्यामध्ये जास्त लक्ष म्हणजे करतच नाही, ते रिएक्शनच होत नाही. हॅलोजनेशन ऑफ अल्कीन आपण पाहिलं, राईट. आता हायड्रो हॅलोजनेशन त्याच्यामध्ये त्याच्यातला पहिला पार्ट आपण हायड्रो हॅलोजनेशन हा देखील पाहणार आहोत आणि मार्कोनिक रूल काय आहे आणि अँटी मार्कोनिक रूल काय आहे आपण हे पाहणार आहोत. हायड्रो हॅलोजनेशन पण आपण पाहिले, बरोबर. सो आता मार्कोनिक रूल आणि अँटी मार्कोनिक रूल हा नेमका काय याच्यासाठी मी तुम्हाला इथे छान पद्धतीने अशी एक छान पद्धतीने अशी एक स्लाइड बनवली आहे. येथे लक्षामध्ये मित्रांनो, सो इथे पहा की एक सिमेट्रिकल अल्केन आपल्याला इथे पाहायला मिळतोय, राईट. सिमेट्रिकल अल्केन आपण इथे पाहतोय आणि या सिमेट्रिकल अल्केन मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात आता तर काय होतंय तर नीट पहा की या सिमेट्रिकल अल्केन मध्ये काय दाखवलंय मी की तुम्हाला एक इथे इथिन, ओके, आणि त्याची रिएक्शन मी हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर करतो, राईट. आता इथिन दाखवलंय आणि मी ती हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर मी त्याची रिएक्शन करतोय. तर सिंपल मध्ये जसं मी मगाशी दाखवलं की ती रिएक्शन दाखवली की हा एक बॉन्ड कट होणार आणि एक हायड्रोजन मी माझा इकडे जाईल आणि एक ब्रोमीन माझा इकडे जाणार, जशी मी ती रिएक्शन दाखवली आणि म्हणून हा डबल बॉन्ड कट होऊन मला H3C CH2Br म्हणजेच मला काय मिळालं, ब्रोमो इथेन मिळालं. मला काय मिळालं, ब्रोमो इथेन. म्हणजेच इथे मी तुम्हाला काय सांगतोय की वेन इथिन इज रिएक्ट विथ, ओके, इथिन इथे CH3 पाहिजे होतं, चुकून आपला CH2 CH3 पाहिजे, इथे डबल नाही, सॉरी CH3 नाही, CH2 चे बरोबर, डबल बॉन्ड आहे ना. सिंगल बॉन्ड असतं तर CH3 असतं. नो, इट इज करेक्ट, बरोबर आहे. H2C डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. म्हणजे आता ही सिमेट्रिकल का म्हटलं, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, डबल बॉन्डच्या या साइडला जर ह्या कार्बनच्या नंतर अजून एक कार्बन तर त्याचबरोबर ह्या कार्बनच्या पण बाजूला अजून एक कार्बन येणार, म्हणजे त्याला मी म्हणणार सिमेट्रिकल अल्केन असं मी म्हणणार. येत्या लक्षामध्ये. मग सिमेट्रिकल अल्केन म्हटल्यावरती काय की माझ्या लेफ्ट हँड साइडला जेवढे कार्बन तेवढेच राईट हँड साइडला पण म्हणजे तेवढेच कार्बन असणार. मग त्या केस मध्ये माझं काय होतं की जो माझा हलाइड ग्रुप असतो, हॅलोजन असतो, हॅलो ग्रुप असतो, हॅलोजन ग्रुप असतो, तो माझ्या शेवटच्या कार्बनला काय होतो, अटॅच होतो आणि इथे मला काय मेजर वगैरे अशी काय करायची असत नाही. येत्या लक्षामध्ये. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ द सिमेट्रिकल अल्केन. अंडरस्टूड दॅट ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट चांगल्यापणे समजत असेल अशी मी चर्चा करतोय. मग आता व्हॉट अबाउट द असिमेट्रिकल. आता असिमेट्रिकल म्हणजे कशा असिमेट्रिकल म्हणतोय बघा, डबल बॉन्डच्या ह्या बाजूला किती कार्बन झाले, 2 कार्बन. डबल बॉन्डच्या ह्या बाजूला एकच कार्बन. म्हणजे हे काय विषम आहे, समान समान नाहीये लेफ्ट हँड राईट हँड साइड, कार्बनची संख्या समान नाहीये, म्हणून मी काय म्हणालो, असिमेट्रिकल अल्केन. मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस ब्रोमीन आपल्या म्हणजे HBr ची रिएक्शन होते तशी इथे पण HBr ची रिएक्शन होणार आहे. आता असं काही जर नाहीये की HBr ची रिएक्शन झाली तर हा H इथे जाईल, हा Br इथे जाईल, डिपेंडिंग ऑन दॅट कुठेही जाऊ शकतो. म्हणजे हा H मी इथे पण टाकू शकतो आणि हा Br इथे पण टाकू शकतो किंवा हा Br इथे टाकू शकतो आणि हा H इथेही आणू शकतो. मग या केस मध्ये दोन कंडिशन आपल्याला फॉर्म होतात. मग या कंडिशन मध्ये काय होतंय की बघा की ज्या वेळेला मी प्रोपाइलला किंवा प्रोपीनला रिएक्ट करतो HBr सोबत मी ज्यावेळेस रिएक्ट करतो त्यावेळेला काय होत आहे की एक H इकडे जातो, बरोबर आहे, आणि दुसरा Br इकडे, म्हणजे हा माझा ब्रोमोप्रोपेन, काय ब्रोमोप्रोपीन
ओके, मग याला मायनर का म्हणालो, कारण हा कार्बनच्या या साईडला म्हणजे शेवटच्या कार्बनला तो अटॅक झाल्यामुळे त्याला आपण म्हणणार मायनर. मायनर म्हटल्यावरती का बरं मायनर, बिकॉज यामध्ये मिथाइल जो असतो, मिथिल ग्रुप जो असतो, म्हणजे मिथिल हा जो मिथिल ग्रुप असतो ना, हा हायली रिएक्टिव्ह असतो आणि हा एकाच कोपऱ्यामध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये हे दोघांचे हायड्रोजन काय झाले, इक्वलिटी झाले आणि इथे हायड्रोजन लेस होता पण इथे ऍड झाल्यामुळे इक्वलिटी झाली आणि म्हणून इथे हा मायनर झाला, मायनर ब्रोमो प्रोपेन म्हणजे मायनर झाला. आता मग इथे हा जर बियाण मी मिडलला जर ठेवला, ओके, हा जर बियाण मी जर मिडलला ठेवला तर इथे काय होणार, CH पाहिजे होती, थोडीशी मिस्टेक झाली, मी करेक्ट करतो इमिजिएटली लगेच. ओके, सो इथे नीट पाहिलं तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की काय काय झालं इथे. ओके, जस्ट अ मिनिट, आय करेक्ट इट नीट. ओके, आता ज्यावेळेला इथे बियाण येणार त्यावेळेस तो हायड्रोजन इथे राहणार का, एकच हायड्रोजन राहील आणि इथे काय होणार आहे, CH3 होणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड. ओके, आता काय आहे की टायपिंग मिस्टेक मध्ये असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, सो ट्राय टू अंडरस्टँड दॅट. ओके, मग आता काय झालंय बघा की इथे काय होणार आहे, CH3 म्हटल्यावरती साइडला काय झाले, आपले मिथाइल ग्रुप झाले, दोन्ही साइडला मिथाइल ग्रुप, म्हणून हे झाले की मेजॉरिटी ऍक्टिव्ह झाली, मेजॉरिटी ऍक्टिव्ह झाली आणि म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, 2 ब्रोमो प्रोपेन आणि हा मेजर ऍक्टिव्ह असल्या कारणामुळे तो मेजर ऍक्टिव्हच राहणार आहे. इज इट क्लिअर? सो अशा पद्धतीने आपण काय करतो की आपण चांगल्या पद्धतीने काय करणार आहोत की करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, सो लेट्स से व्हाट इज द नेक्स्ट वन. ओके, सो नेक्स्ट स्लाइड वरती आता आपण मूव करतोय, म्हणजे नेक्स्ट स्लाइड वरती नेक्स्ट टॉपिक वरती मूव करतोय. हे तुम्हाला माझ्यामध्ये चांगल्या रीतीने समजलं असेल. सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल अल्किन चांगल्या रीतीने तुम्हाला समजलं असावं अशी मी आशा करतो. आता मार्कोनिक काय सांगतो आपल्याला, आता इथे तुम्हाला ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये सांगितलंय त्यांनी की तुम्ही 11चे बुक रेफर करा, पण मी ते तुम्हाला 11चे बुक रेफर करायला नाही सांगणार, मी तुम्हाला इथेच तुम्हाला क्लिअर करतो. मार्कोनिक्स रूल म्हणजे काय सांगतो बघा. When an unsymmetrical reagent is added to an unsymmetrical, the negative part of that reagents gets attached to the carbon atom which less number of hydrogen atom. म्हणजे याचा म्हणण्याचं काय आहे की आता इथे कन्फ्युज आहे ना, हा H+ आणि हा Br- आहे की ह्या H ने कुठल्या H कडे जायला पाहिजे आणि ह्या Br ने कुठल्या कार्बन कडे जायला पाहिजे. मग ज्या वेळेला हा प्रोटीन म्हणजे हा जो हॅलोजन ॲटम आहे किंवा हॅलोजन अल्किनच्या काय होतो की जिथे जो निगेटिव्ह पार्ट आहे म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट म्हणजे ब्रोमिन, हा ब्रोमिन पार्ट अल्किनच्या कुठल्या कार्बनला अटॅच होणार आहे, तर ज्या कार्बनकडे लेस हायड्रोजन आहे त्या लेस हायड्रोजनला ज्यावेळेस हा ब्रोमिन म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट हा अटॅच होणार त्यावेळेला मार्कोनिक्स रूल आपला फॉर्म होतो. लक्षात घ्या, या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत, 3 हायड्रोजन, या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत, 4 हायड्रोजन, या कार्बनकडे किती आहेत, एकच आहे. मग ह्या पूर्ण मॉलिक्युल्स मध्ये किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी हायड्रोजन कुठले आहेत, तर ह्या कार्बनकडे कमी हायड्रोजन. निगेटिव्ह ब्रोमिन जो आहे हा हॅलोजन कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे अटॅच होतो, त्या केसला मी मार्कोनिक्स रूल असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला अंडरस्टँड असेल की ज्या मॉलिक्युल्स मध्ये स्ट्रक्चर मध्ये कार्बनच्या ज्या ॲटमकडे, ओके, कार्बनच्या ज्या ॲटमकडे जे लेस आहेत त्या लेस हायड्रोजन असलेल्या कार्बनकडे हॅलोजन ग्रुप अटॅच होतो, हॅलोजन ग्रुप अटॅच होतो, त्याला मी मार्कोनिक्स रूल म्हणतो. आणि एक्झॅक्टली ऑपोजिट अँटी मार्कोनिक्स रूल त्याला आपण पॅरॉक्साइड इफेक्ट म्हणतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या केस मध्ये मात्र तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की की इथे लक्षात घ्या की काय हे होतंय, ते सगळ्यात महत्त्वाचं की वेट अ मिनिट, सॉरी फॉर द डिस्टर्बिंग, जरा थोडासा प्रॉब्लेम चालला होता. ओके, नो प्रॉब्लेम. आता नीट पकडा. चला, सो आता काय होतं की अँटी मार्कोनिक्स म्हणजे काय रूल होतो, तर पॅरॉक्साइड इफेक्ट. पॅरॉक्साइड इफेक्ट हा त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की अँटी मार्कोनिक्स
रूल्स हा फक्त आणि फक्त ज्या वेळेला हायड्रोजन पेरॉक्साइड असेल त्याच वेळेला ही रिएक्शन ऑकर होते, हे लक्षात ठेवायचं. आणि ही फक्त बेसिकली फक्त हायड्रोजन ब्रोमाइड असतानाच फक्त ही अँटी मार्कोनिक्स रूल आपण करू शकतो. आणि ते सुद्धा ती रिएक्शन करताना आपल्याला काय कॅटलिस्ट काय प्रेझेंट पाहिजे असतो, तर हायड्रोजन पेरॉक्साइड प्रेझेंट पाहिजे असतो. त्याच वेळेला मी त्याला अँटी मार्कोनिक्स रूल मी म्हणू शकतो. मग याच्यामध्ये काय होतंय की जो निगेटिव्ह आपला हॅलोजन आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएक्शन हॅलोजन ब्रोमाइड हा कोणाला अटॅच होणार आहे, ज्याला मोर कार्बन आहेत त्याला अटॅच होणार आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की इथे कार्बन हायड्रोजन ॲटम 3 आहेत, मग इथे का अटॅच नाही झाला, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये अजून एक मला सांगायचं राहिलं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड जिथे आहे त्या दोन कार्बनच्या मध्ये ज्याच्याकडे मोर हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये तो काय होणार आहे, निगेटिव्ह रिएजंट अटॅच होणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट व्हेरी वेल. ओके, सो इथे अशा प्रकारे रिएक्शन घेतलेली आहे. इथे पण म्हणजे टायपिंग मिस्टेक ट्राय टू अंडरस्टँड, कारण हे स्लाइड बनवायला खूप वेळ लागला मला. इथे CH3 पाहिजे आपल्याला, कारण एक हायड्रोजन काय होणार आहे, नो नो इट्स बरोबर, कारण CH2 एक हायड्रोजन इकडे जाणार आणि इथे CH2 नाही, बरोबर आहे. इट इज युअर ब्रोमो प्रोपेन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट अँटी मार्कोनिक्स रूल. आणि एक गोष्ट इथे लक्षात घ्या की तुम्हाला इथे MCQ टाइपला प्रश्न येऊ शकतो की एखादा रिएजंट ओके कार्बन ॲटमच्या लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटमला अटॅच होत असेल तर त्या रूलला मी काय म्हणणार, मार्कोनिक्स रूल म्हणणार. आणि अँटी मार्कोनिक्स रूल कशाला म्हणणार, तर एखादा रिएजंट ओके एखादा रिएजंट हा निगेटिव्ह रिएजंट निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट हा ते कार्बन ॲटम ज्या कार्बन ॲटमच्या मध्ये मोर हायड्रोजन आहे तिथे तो अटॅच होतो. पण इन द केस ऑफ व्हॉट, इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड, तर त्याला मी काय म्हणणार आहे, अँटी मार्कोनिक्स रूल असं मी म्हणणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस ऑल्सो व्हेरी वेल. ओके, सो अशा पद्धतीने आपण आतापर्यंत हे दोन टॉपिक्स आपण कंप्लीट केले. एक म्हणजे हॅलोजनेशन ऑफ अल्केन, हॅलोजनेशन ऑफ अल्किन, त्याचबरोबर आपण सिमेट्रिकल अल्किन पण पाहिलं, अनसिमेट्रिकल अल्केन देखील पाहिलं, मार्कोनिक्स रूल देखील पाहिला, अँटी मार्कोनिक्स रूल देखील आपण पाहिला. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या चार्ट प्रमाणे फ्रॉम अल्कोहोल पण आपण हे प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड पाहिलं, फ्रॉम हायड्रोकार्बनचं पण आपण सगळे टॉपिक्स म्हणजे जवळजवळ हे सगळे हॅलोजनेशन ऑफ अल्केन, हायड्रोजनेशन, मार्कोनिक्स, अँटी मार्कोनिक्स रूल हे देखील आपण पॉइंट्स पाहिले. नाउ आता आपण बोलतोय दॅट इज अ नेक्स्ट प्रिपरेशन दॅट इज फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज, दॅट इज फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज. ओके, नाउ हॅलोजन एक्सचेंज मध्ये दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि हा अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. हा पेपरला तुम्हाला 1-2 मार्कासाठी 100% विचारला जाऊ शकतो. मग याच्यामध्ये आपण काय पाहतो, फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज म्हटल्यावरती काय करायचंय की हॅलोजनचं एक्सचेंज व्हायला पाहिजे. काय होणार, देवाणघेवाण होणार आहे, देवाणघेवाण. ओके, मग या देवाणघेवाणामध्ये लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलं की फ्लोरीन हा कधीच आपल्या ह्या रिएक्शन्स मध्ये कधी टेक पार्ट करत नाही, पण फक्त एकच अशी एक रिएक्शन आहे की त्याच्यामध्ये फ्लोरीन आपला टेक पार्ट करतो, म्हणजे त्याच्यामध्ये सहभाग घेत असतो आणि तो म्हणजे स्वार्ट्झ रिएक्शन. त्याच्यामुळे खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो की कदाचित 1-2 मार्काला ही स्वार्ट्झ रिएक्शन किंवा फिंकल-स्टील रिएक्शन ही तुम्हाला या दोघांपैकी एकतरी रिएक्शन विचारली जाऊ शकते. सो हिअर फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज म्हटल्यावरती काय, की नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला माझं हॅलोजन एक्सचेंज होतं आणि हॅलाइड म्हणजे हॅलोजन आपण प्रिपरेशन करतो, अल्काइल हॅलाइड आपण प्रिपेअर करतो विथ द हेल्प ऑफ द एक्सचेंज ऑफ द हॅलोजनेशन, त्याच्यामध्ये फक्त तुमचे दोनच रिएक्शन महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे फिंकल-स्टाईन रिएक्शन, ओके फिंकल-स्टाईन रिएक्शन, आणि दुसरी आहे स्वार्ट्झ रिएक्शन. दुसरी कोणती रिएक्शन आहे, स्वार्ट्झ रिएक्शन. फिंकल-स्टाईन रिएक्शन मध्ये आपण काय करतो पहा बरं, अल्काइल आयोडाइड, ओके अल्काइल आयोडाइड प्रिपेड बाय अल्काइल क्लोराइड और ब्रोमाइड. यामध्ये फिंकल-स्टाईन रिएक्शन मध्ये आपण कोणाला रिप्लेस करतो, तर आयोडाइडला रिप्लेस करतो युजिंग क्लोरीन आणि ब्रोमीन, युजिंग क्लोरीन क्लोराइड किंवा ब्रोमाइड. म्हणजे ह्या केस मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला क्लोरीन आणि ब्रोमाइडला रिप्लेस करायचंय आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय टाकायचंय, आयोडाईन टाकायचंय. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पेपर मध्ये असा प्रश्न येऊ शकतो, इफ हाऊ टू प्रिपेअर किंवा मी असंही म्हणू शकतो की हाऊ टू प्रिपेअर व्हॉट
एनी अल्काइल ग्रुप घ्या. अल्काइल म्हटल्यावर तुम्हाला माहिती आता की मिथाइल घेऊ शकता, इथाइल घेऊ शकता, प्रोपाइल घेऊ शकता, एनी. मग तुम्हाला असं पण विचारला जाऊ शकतो प्रश्न की हाऊ टू प्रिपेअर मिथाइल आयोडाइड बाय युजिंग मिथाइल क्लोराइड. मग त्यावेळेला तुमचं लगेच क्लिक झालं पाहिजे कुठले रिएक्शन विचारले, फिंकलस्टीन रिएक्शन विचारले, कारण आयोडाइड फॉर्म करायचंय. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयोडाइड आणि तुम्हाला जर विचारलं फ्लोराइड तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की आपल्याला फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज हाच एक मेथड आपल्याला एकच मेथड आहे की त्याच्यामध्ये फक्त आपण हॅलोजनचे एक्सचेंज करत असतो. येते लक्षामध्ये. सो इथे काय होतं मला अल्काइल आयोडाइड, अल्काइल क्लोराइड or bromide with sodium iodide is in a methanol. इथे मिथेनॉल म्हणजे एसीटोन पण म्हणू शकता तुम्ही, or acetone solution. म्हणजे in presence of acetone solution आपण काय करतो की क्लोराइड किंवा ब्रोमाइडला रिप्लेस करणार आयोडाइडच्या म्हणजे आणि रिप्लेस करून आपण काय करणार आयोडाइड फॉर्म करणार. सो इथे पहा R म्हणजे कुठलाही ग्रुप, मिथाइल ग्रुप घ्या, इथाइल ग्रुप घ्या, प्रोपाइल घ्या. सपोज इथे मिथाइल क्लोराइड इज रिएक्ट विथ सोडियम आयोडाइड. ओके, ऑफ एसीटोन और मिथेनॉल व्हाट वी गेट. इथे समजा मिथाइल वापरला असेल तर तुम्ही इथे काय करणार मिथाइल आयोडाइड. आता मिथाइलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे CH3 येणार. जर इथाइल असेल तर C2H5 कारण एक हायड्रोजन लेस, त्यालाच आपण काय म्हणतो अल्काइल. ओके, मग आता इथे काय होणार आहे मिथाइल आयोडाइड. मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय फक्त. आणि हा म्हणजे काय अल्काइल ग्रुप असतो, म्हणजे आपण त्याच्या बदल्यात मिथाइल, इथाइल, प्रोपाइल काही तुम्ही इथे घेऊ शकता आणि सोडियम क्लोराइड इथं घेऊ शकता. सपोज तुम्हाला मगाशी मी जो प्रश्न विचारला तर ते लगेच तुमचं क्लिक झालं पाहिजे की तुम्ही असं लिहायला पाहिजे की दिस रिएक्शन इज नोन एज Feldstein reaction if methyl chloride किंवा methyl iodide we can obtain from the methyl chloride with a sodium iodide in presence of methanol or acetone. आणि मग इथे तुम्हाला रिएक्शन लिहायचे CH3-Cl plus NaI आणि एसिटोन प्रेझेंट करायचं मग CH3I plus NaCl. अशी रिएक्शन इथे तुम्हाला दिलं 2 मार्क 100% मिळणार आहे. मग आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की हॅलोजन एक्सचेंज मध्ये आपण फिलिंगस्टाइन रिएक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आयोडाइडच मिळणार आहे, आणि जर स्वार्ट्झ रिएक्शन असेल तर आपल्याला काय मिळणार आहे तर फ्लुइड्स मिळणार आहे. सो लक्षात घ्या, अल्काइल फ्लोराइड्स आर प्रिपेअर्ड बाय हीटिंग अल्काइल क्लोराइड और ब्रोमाइड with metal fluorides such as what AgF. ओके, म्हणजे सिल्वर फ्लोराइड Ag2F2 SF3 Sb. पण मोस्ट प्रोबॅबली सिल्वर फ्लोराइड तुम्हाला विचारलं जातं. सो आता समजा सिल्वर फ्लोराइड जर घेतलं तर Ag कोणाबरोबर जाणार आहे तर Cl बरोबर जाणार आहे, म्हणजे सिल्वर क्लोराइड फॉर्म होणार. आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे तर अल्काइल फ्लोराइड. मग याच्या बदल्यामध्ये तुम्ही इथाइल ग्रुप घेऊ शकता, मिथाइल ग्रुप घेऊ शकता. सपोज इथाइल क्लोराइड घेतलं तर इथाइल फ्लोराइड तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि मग ज्या वेळेला आपण एखाद्या अल्काइलचे फ्लोराइड्स घेतो तर त्या रिएक्शनला आपण स्वार्ट्झ रिएक्शन असं आपण म्हणतो. विच रिएक्शन? स्वार्ट्झ रिएक्शन. सो व्हेरी इम्पॉर्टंट, स्वार्ट्झ रिएक्शन फिंकलस्टाइन रिएक्शन इज ऑलवेज यूज्ड टू एक्सचेंज द हॅलाइड, एक्सचेंज द हॅलोजन आणि वी गेट द हॅलाइड. ओके, विथ युजिंग फिंकलस्टाइन रिएक्शन अँड स्वार्ट्झ रिएक्शन. स्वार्ट्झ रिएक्शन मध्ये ऑलवेज आपल्याला काय मिळणार आहे अल्काइलचे फ्लोराइड्स मिळणार आहेत, आणि फिंकलस्टाइन इक्वेशन रिएक्शन्स मध्ये आपल्याला ऑलवेज काय मिळणार आहे अल्काइलचे आयोडाइड मिळणार आहे. कीप इट इन युअर माइंड आणि डू दी प्रॅक्टिस. विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला ह्या गोष्टी कधीच जमणार नाहीयेत. ओके, आय होप सो यू कॅन व्हेरी वेल अंडरस्टूड दिस प्रोसेस. ओके, मी जे काही सांगतो हे तुम्हाला चांगल्या रीतीने समजत असावं अशी मी आशा करतो. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट स्लाइड, दॅट इज फ्रॉम इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मग आता या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचा हा प्रश्न पण तुम्हाला हमखास विचारू शकतात, कारण हा फक्त बेन्झीन आहे. याच्यामध्ये फक्त बेन्झीन आहे, त्याच्यामुळे 100% तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता मी जेवढे मी प्रेडिक्टेड सांगतोय ना ते सगळेच महत्त्वाचे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या रिएक्शन प्रॉपरली करायच्यात. म्हणून मी सांगितलं की तुम्ही ह्या जर प्रॉपरली प्रॅक्टिस केल्यात, चार्ट व्यवस्थित बनवून स्ट्रक्चराइज व्यवस्थित जर अभ्यास केला, आउट ऑफ मार्क मिळणार म्हणजे मिळणारच, गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. सो फ्रॉम इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, सी काय होते अरियल. अरियल म्हटल्यावरती काय बेन्झीन, बरोबर. अरिन म्हटल्यावरती काय बेन्झीन. इन म्हटल्यावरती बघा अराईलची लक्षात घ्या, अराईल हॅलाइड म्हणजे बेन्झाईल.
बेन्झाईलचा YL म्हटल्यावरती अराईल, अराईल आला म्हटल्यावरती अराईल हॅलाइड लाईक अराईल क्लोराइड और ब्रोमाइड, कोणताही घ्या, क्लोराइड घ्या, ब्रोमाइड घ्या, कॅन बी प्रिपेअर्ड डायरेक्टली हॅलोजनेशन ऑफ बेन्झीन अँड डेरिव्हेटिव्ह्ज थ्रू द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे अतिशय इझी. हा बघा बेन्झीनचा स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे, हा बेन्झीनचा स्ट्रक्चर आहे. या प्रत्येक ठिकाणी काय असतो, कार्बन असतो. ओके, यू नो व्हेरी वेल. त्याला सर्कल जरी केला आतमध्ये तरी पण ते इलेक्ट्रॉन काय असतात, सायक्लिक असतात, ते मूवेबल असतात. इथे ह्या डबल बॉन्डच्या ऐवजी सर्कल जरी केलं तरी तो सुद्धा तुमचा काय असतो, बेन्झीनच असतो. ट्राय टू अंडरस्टँड. ओके, मग आता ह्या बेन्झीनला माझ्याकडे काय झालेला आहे, एक CH3 ग्रुप अटॅच केलाय. याला आपण टॉयनियल म्हणतो. काय म्हणतो, टॉयनियल. टॉयनियल असं काहीतरी प्रोनाउन्सिएशन आहे त्याचं, पुस्तकामध्ये आहे बघा, टॉयनियल. सो हा जर रिॲक्ट केला मी ब्रोमीन बरोबर, Br2 बरोबर, इन द व्हॉट डार्क अँड Fe बरोबर, इथे डार्क पाहिजे, ऑर्डिनरी टेम्परेचर पाहिजे. ओके, इट मे बी कन्व्हिनियंटली कॅरीड आउट इन अ डार्क अँड ऑर्डिनरी टेम्परेचर in presence of suitable Lewis acid and likely catalyst like Fe, FeCl3 or anhydrous AlCl3. तर काय होणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या केस मध्ये, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला मी सांगतो की या केस मध्ये इथे हा जो पार्ट असतो इथे आणि इकडे जर एखादा तुमचा हॅलोजन इथे जर अटॅच झाला किंवा कुठलाही जर एखादा ग्रुप इथे अटॅच झाला या पॉइंटला आणि या पॉइंटला, लक्षात घ्या, ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला, तर मी त्याला काय म्हणतो, ऑर्थो. त्याला काय म्हणतो मी, ऑर्थो. मग समजा इथून इथे जर जॉईन झाला, इथून आणि ह्या पॉइंट पासून आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट, तर त्याला आपण म्हणतो मेटा. त्याला आपण म्हणतो मेटा. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट, हा पॉइंट आणि हा पॉइंट, याला आपण म्हणतो पॅरा. ओके, सो ऑर्थो, मेटा आणि पॅरा हे तीन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. इथून आणि हा पॉइंट आणि हा पॉइंटला जर माझा जर अटॅच असेल त्याला मी काय म्हणतो, ऑर्थो. म्हणून इथे सांगितलं बघा, ब्रोमोटॉलियन. बघा इथे ना टॉलियन, बघा हे प्रोनाउन्स बघा इथे दिले बघा तुम्हाला, टॉलियन. ओके, ब्रोमोटॉलियन. टॉलियन म्हणजे हा CH3 ग्रुप अटॅच आहे म्हणून ब्रोमोटॉलियन, ऑर्थो ब्रोमोटॉलियन. आणि हा काय म्हणणार आहे, हा एक ब्रोमिन इथे अटॅच होणार, त्याला मी काय म्हणणार आहे, पॅरा ब्रोमोटॉलियन. आणि एक HBr आपला बाहेर होणार, कारण तिकडचा एक हायड्रोजन असतो, इथे हायड्रोजन अटॅच असतात, तुम्हाला तर माहिती आहे. ओके, मग हायड्रोजन एक बनवून त्याच्याबरोबर बाहेर होणार. सो अशा पद्धतीने मग माझ्यामध्ये इथे रिएक्शन बॅलन्स होण्यासाठी इथे पण 2 पाहिजे आणि इथे पण तुमचा काय म्हणणार आहे, 2 येणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस अगेन व्हेरी मच. कारण आता हे स्ट्रक्चर तुम्हाला मी व्हाईट पेपरवर घेऊन काढून दाखवणं खूप हॅक्टिक होईल, कारण माऊसवरती बराच प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे त्याचा पुस्तकातूनच स्क्रीनशॉट घेऊन इथे टाकलेला आहे. I hope so you can very well understood this aliphatic and electrophilic substitution. So electrophilic substitution very important आहे, हे तुम्हाला पेपरला येऊ शकतं. So aromatic electrophilic substitution with iodine is reversible. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की या aromaticची जी aromatic electrophilic substitution ही रिएक्शन आहे आयोडीन बरोबर कधीच होत नाही. एकतर ती फक्त होणार म्हणजे कोणाबरोबर, फक्त क्लोराइड आणि ब्रोमाइड बरोबर. कारण आयोडाइड मध्ये ही कदापि पॉसिबल नाही, कारण ती काय होते, रिव्हर्सिबल होते. रिव्हर्सिबल म्हणजे काय की समजा मी A+B घेतलं आणि त्याच्यापासून समजा AB असं फॉर्म झालं आणि परत त्याच्यापासून परत A+B फॉर्म होत असेल तर त्या गोष्टीला फायदा नाहीये, कारण ती रिएक्शन काय झाली, रिव्हर्सिबल झाली. आणि आयोडीनच्या बाबतीमध्ये आणि बेन्झाइल हॅलाइडच्या बाबतीमध्ये आयोडीन जर रिॲक्ट झालं तर आयोडीन मॉलिक्यूल जर रिॲक्ट झाला तर ती रिएक्शन रिव्हर्सिबल होते, प्रॉडक्ट फॉर्म होऊन परत आपल्याला रिएक्टंट मिळतात आणि त्याच्यामुळे मग एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विथ आयोडीन इज रिव्हर्सिबल. त्यामुळे आपण आयोडीनची रिएक्शन इथं करत नाही. आणि या Br2 च्या बदल्यात Cl2 जर ठेवलं तर इथे काय होणार आहे, तुमचं जर ब्रोमोच्या ऐवजी क्लोरोटॉलियन होणार, ऑर्थो क्लोरोटॉलियन, आणि इथं पॅरा क्लोरोटॉलियन असं होऊ शकतं. आय होप सो दिस ऑल्सो यू कॅन अंडरस्टूड व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला अशा आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक देखील चांगल्या रीतीने समजला असावा. ओके, सो आय विल मूव ऑन दी नेक्स्ट टॉपिक. ओके, आय विल मूव ऑन दी नाउ नेक्स्ट टॉपिक. तर नेक्स्ट टॉपिक आपण काय आहे ते आता आपण पाहूया की चांगल्या रीतीने आपण नेक्स्ट टॉपिकचा अभ्यास करूया. सो नेक्स्ट टॉपिक इज व्हॉट, दॅट इज फ्रॉम सँडमेरिज रिएक्शन. दिस इज अ व्हेरी अगेन इम्पॉर्टंट. आणि ही काय इम्पॉर्टंट आहे, कारण इतर इम्पॉर्टंट नसले तरी तुमच्या बुक मध्ये सांगितलं की चॅप्टर नंबर 13 मध्ये याची रिएक्शन तुम्हाला दिलेले, तिकडे जाऊन तुम्ही लर्न करा. म्हणजे चॅप्टर 13 मध्ये एवढी डिटेल्स मध्ये याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सँडमेरिज रिएक्शन इम्पॉर्टंट आहे असं मी
आहे की बेन्झाईल म्हणजेच अराइल हलाइड आर मोस्ट कॉमनली प्रिपेअर्ड बाय व्हॉट बाय रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन. म्हणजे सँड मेरीज मध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात नायट्रोजन काढून टाकायचं, नायट्रोजन घालवायचं आहे, थोडक्यात नायट्रोजन घालवायचं आहे ऑफ ॲझोनियम सॉल्ट. डायॲझोनियम सॉल्ट म्हटल्यावरती काय येणार तुमचा Na2. ओके, Na2. ओके, हा मायनस म्हटल्यावरती हा आपला हॅलोजन ग्रुप झाला. Cl मायनस म्हणजे हा सॉल्टचा प्रकार नाहीये. ओके, Na2Cl मायनस म्हटल्यावरती हा काय होणार आहे की डायॲझोनियम सॉल्ट असं आपण म्हणतो. नायट्रोजन डायॲझोनियम सॉल्ट असं आपण म्हणणार. आता हा सॉल्ट झाला, तसा आपण NaCl म्हणतो की नाही, बरोबर, NaCl. आपला हॅलोजन ग्रुप हा अटॅच आहे कोणाबरोबर, या नायट्रोजन बरोबर. म्हणून हा नायट्रोजन किती, 2 आहेत, म्हणून याला काय म्हटलंय, डायॲझोनियम. डायॲझोनियम म्हणजे हा N2 आपण काय म्हणतो, डायॲझोनियम म्हणजेच डायॲझोनियम सॉल्ट म्हटलं आपल्याला क्लोरीन तो काय सॉल्ट मध्ये झाला. मग या केस मध्ये जर मी काय केलं की सपोज जर HCl बरोबरची रिएक्शन जर केली, ओके, अंडर इन द प्रेझेन्स ऑफ कॉपर क्लोराइड, तर मला काय मिळणार आहे, तर ऑर्थोक्लोरो हा बेन्झीन मिळेल, बरोबर आहे. ऑर्थोक्लोरो टॉलिन नाही आहे कारण CH3 ग्रुप नाही, तर ऑर्थोक्लोरो बेन्झीन, ओके, प्लस नायट्रोजन काय होणार आहे, रिलीज होणार. इथे म्हणजे नायट्रोजन थोडक्यात काय करायचं, याच्यातून काढून टाकायचं आहे. सो आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस रिएक्शन ऑल्सो. म्हणजे काय होणार आहे की पहा इकडे की आता याच्यामध्ये काय होणार आहे, हा हायड्रोजन आहे, याच्यातला हा हायड्रोजन, याची रिएक्शन कोणाबरोबर होणार आहे, तर एक N2 हा बॅलन्स राहिला, एक HCl बरोबर तो रिप्लेस होणार आणि म्हणून Cl राहतो, कारण इथे Cl2 पाहिजे होता, कारण एक Cl2 राहतो आणि मग एक Cl इथे अटॅच होतो आणि अशा पद्धतीने नायट्रोजन वाचला आणि नायट्रोजन वाचल्यामुळे नायट्रोजन पण गेला. समजा सिंगल Cl जर केला तर हा Cl इथे अटॅच झाला, एक हायड्रोजनच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोजन रिलीज होईल, कॉपर क्लोराइड पण रिलीज होणार आणि नायट्रोजन पण रिलीज होणार. तीच गोष्ट आपण ब्रोमिनच्या बाबतीमध्ये केली तरी आपल्याला काय मिळणार आहे, ब्रोमो बेन्झाईल असं आपण म्हणू शकतो आणि इथे पोटॅशियम सायनाइड म्हणू शकतो. तर या तीन रिएक्शन्स मध्ये, या तिन्ही रिएक्शन मधून आपण काय करू शकतो, अराइल हलाइड आपण घेऊ शकतो. सो ही रिएक्शन तुम्ही तिन्हीच्या तिन्ही तुमच्या नोटबुक मध्ये प्रॉपरली नोट्स काढताना लिहा आणि याची वारंवार प्रॅक्टिस करा, तर आणि तरच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आत्मसात होतील. सो अशा पद्धतीने आज आपण हे जे प्रिपरेशन ऑफ अल्काइल हलाइड याच्यातले हे पाचीच्या पाचही प्रिपरेशनच्या मेथड आपण चांगल्या पद्धतीने लर्न केल्या. आता हे तुम्हाला सगळं सांगायची काही गरज नाही की आता हे आपण जे सगळे तुम्हाला मी ते दाखवले चार्ट प्रमाणे, हा चार्ट वारंवार तुम्ही प्रॅक्टिस करताना लिहित चला आणि लिहित असताना तुम्ही प्रॅक्टिस करणार, लिहून जर ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात, एकदा दोनदा पाहून करा, दुसऱ्यांदा पाहून करा, तिसऱ्यांदा पाहून करा, चौथ्यांदा तुम्हाला हॅबिट झाली आणि ट्राय टू स्पीक की दिस रिएक्ट विथ दिस, ही इंटरेस्टिंग रिएक्शन आहे, क्वार्ट्ज रिएक्शन आहे, ते रिमूव्ह ऑफ दी दिस, मग बेन्झीन काय आहे, रिप्लेसमेंट ऑफ नायट्रोजन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली चांगल्या रीतीने तुम्हाला म्हणून प्रॅक्टिस करून जर व्यवस्थित करताल तर ह्या तुम्हाला समजणार आहे. आणि अशा रीतीने आज आपण सगळे प्रिपरेशनचे जेवढे काही टॉपिक्स होते ते आपण सगळे कव्हर केले आणि अशा रीतीने आपण आपल्या या पार्ट मध्ये सगळे प्रिपरेशन्स चांगल्या रीतीने लर्न केले. अशी मी आशा बाळगतो की हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.